पता है, बोलो बोलो। हाँ हाँ पता है, ऐसे तो सिर्फ हमारे आदरणीय बड़े बहन जी, आदरणीय सुनंदा दीदी जी, फिर एक बार जोरदार करतलध्वनि से उनका स्वागत है। आदरणीय बहन जी इतने निरंकारी है, ज्ञान अमृतानं संपन्न करावं। आदरणीय बहन जी, इथं बसल्यापासून त्याला कोण हलवत नाही, पण त्याच्यातली नॅचरल हे आहे. हे कोणाचं प्रतीक आहे? ब्रह्मा बाबांचं प्रतीक आहे. ब्रह्मा बाबा कसे राहिले? हमेशा हालत राहील, म्हणजे खुशीत राहील. अतिंद्रिय सुखाच्या झुल्यामध्ये झुलत राहिले. बरोबर. बाबांच्या पुढे प्रॉब्लेम कमी आले का? तुमच्या पुढे पण आले नसतील, एवढे बाबांच्या समोर आले. कारण हे ज्ञान ब्रह्मा बाबांमध्ये जेव्हा शिवबाबा आले, ज्ञान नवीन होतं. आणि ज्ञानाचे सगळे पॉइंट जे आहेत ते आजपर्यंत आपण जे ऐकलंय त्याच्या सगळे विपरीत आहेत. बाबांनी सांगितलं की मी कणाकणात नाही, आणि दुनिया काय मानती? बाबा कणाकणात आहे. बाबांनी सांगितलं लक्ष्मी, नारायण, राम, सीता हे तुमचंच एकेकाळचं रूप आहे. आणि दुनिया काय म्हणती? राम होता, सीता होती, कृष्ण होता, राधा होता, तिथं कंस होता, रामाच्या तिथे रावण होता. आणि बाबाने काय सांगितलं? राम आहे तिथं रावण नाही, कृष्ण आहे तिथं कंस नाही. बाबाने सांगितलं मी वरती राहतो, एकदाच येतो कल्पातून, 5000 वर्षातून एकदा. आणि दुनिया काय म्हणती? युगायुगात येतो. आणि बाबा म्हणतात तर नरकात, पुण्य केलं असेल तर स्वर्गात जातो, नाहीतर त्याला 84 लाख योनीत फिरायला लागतं. बाबाने काय सांगितलं? नाही, नरक कुठं, स्वर्ग कुठं, आणि तुम्हाला किती जन्म? तर 84. आणि ते सगळे कोणाचे? माणसाचेच जन्म. सगळं विपरीत सांगितलं ना. परिवारात राहून पवित्रतेची धारणा कोणी नाही सांगितलेली आतापर्यंत. उलट अपवित्रता माणूस जन्मसिद्ध अधिकार समजतो. जन्माला आलो म्हणजे अपवित्र व्हायचंच लागलंय. की मी सर्वव्यापी नाही आहे, मी कणाकणात नाही आहे, मी फक्त परमधाममध्ये राहतो. आणि कल्पाच्या अंताला या ठिकाणी येतो, पुन्हा मानवाला देव बनवतो. हे सगळं काम कोणाचं होतं? शिवबाबाचं होतं. म्हणून ब्रह्मा बाबा कधी गोंधळले नाहीत, कधी चिडले नाहीत, कधी रुसले नाहीत, कधी कुणावर आरोप नाही केला, कुणाची निंदा नाही केली, कुणाला खाली नाही घेतलं. सगळ्यांना त्याच प्रेमानं, त्याच आनंदानं, त्याच महान दृष्टीनं सगळ्यांना बघितलं. ब्रह्माबाबाने तेव्हा आपल्याला सुद्धा आठवलं. त्यामुळे आपण ब्रह्माबाबा गेल्यानंतर मग एक एक गावामध्ये बाबांचं कार्य येत गेलं. आणि शहरातून, तालुक्यातून, गावागावातून बाबाची ही सेवा सुरू झाली. तर हा ब्रह्माबाबांचा महिना आहे है ना. त्यामुळे या महिन्यामध्ये विशेष करून आपण सगळ्यांनी बाबांची जीवन कहाणी खूप वाचायची. वाचत असणारच तुम्ही, ऐकायची, वाचायची, चिंतन करायचं. त्यातल्या 2 गोष्टी मी तुम्हाला ऐकवते ज्या मला खूप आवडतात. की बाबा कुठल्याही कामाला लहान काम समजत नव्हते, पण प्रत्येक काम ते शिवबाबांच्या आठवणीत करायचे. आणि शिवबाबांच्या आठवणीत करत असल्यामुळं
प्रत्येक काम त्यांचं महान काम झालं आणि त्या प्रत्येक कामातून इतरांची सेवा झाली. तर एक दिवस बाबा तांदूळ निवडत होते. मधुबनच्या पांडव भवनमध्ये बाबा तांदूळ निवडत होते आणि बाबांना भेटायला कलेक्टर आले. मग पहिल्यांदा बाहेर आले कलेक्टर. बहिणी ज्या रिसेप्शनमध्ये होत्या त्यांना कळलं की कलेक्टर बाबांना भेटायला आलेत. बहिणीने येऊन बाबांना सांगितलं, बाबा कलेक्टर मिलने के लिए आए हैं. तो बाबा ने क्या कहा, बाबा सबको बच्चा बोलता था, तो बाबा ने कहा बच्चे को भेज दो. तर बहिणी म्हटल्या, बाबा कलेक्टर मिलने के लिए आया है और आप तो चावल चुन रहे हैं, अभी कैसे मिलेंगे कलेक्टर को, तो आप बाहर आ जाओ. तो बाबा ने कैसे कहते, नहीं बच्चे को भेज दो अंदर. आता शेवटी बहिणी म्हणाल्या, ठीक आहे बाबा. मग बाबा तिथे तांदूळ निवडत राहिले. बाबांच्यावर 4 बहिणी पण होत्या आणि कलेक्टर आले. आल्यानंतर बाबांची आणि कलेक्टरांची दृष्टी भेट झाली. कलेक्टरनी बघितलं की बाबा चावल निवडत आहेत. खरं बाबांनी जशी दृष्टी दिली त्यांना, तसं कलेक्टरना निमित्त भावनेला याद करत करत, बाबाशी बोलत बोलत आपल्याला प्रत्येक काम करायचं आहे. बाबाकडून आपण कर्मयोगाचा वरसा, कर्मयोगाची प्रॉपर्टी बाबाकडून आपल्याला प्राप्त करायची आहे. असंच एक दुसरं उदाहरण ब्रह्मबाबांच्या बाबतीत मी वाचलं की बाबा आपल्याला नेहमी म्हणतात की तुम्ही आत्मभानात राहा आणि आत्मस्मृतीमध्ये राहून प्रत्येक कर्म करा. आत्मस्मृतीत राहून करा. मग बाबांनी एकदा चक्रधारी दीदींना विचारलं, बच्ची तुम आत्मा को याद करती हो? तर चक्रधारी दीदी काय म्हणाल्या, बाबा मैं सारा दिन आत्मभान में ही रहती हूँ. बाबा ने कहा, अच्छा बच्चा, तुम तो मेरे से भी आगे हो, तुम सारा दिन याद में रहती हो. तो कल क्या करना, जब पाणी की बाल्टी उठाएंगी ना, त्यावेळेला कसं होतं, 10 बहिणी एका रूममध्ये राहायच्या. बाथरूम एक असायची. मग गरम पाणी उचलून न्यायला लागायचं. मग बाबाने सांगितलं तिला, कल जब तुम बाल्टी उठाएगी ना, तो तुम ऐसे याद करना, आत्मा हाथ को कहे बाल्टी उठाओ, फिर बाल्टी हाथ उठाए. ऐसे हर समय तुम आत्मा इंद्रियों को बोले, फिर इंद्रिय काम करे. तो कहा, हाँ बाबा मैं करूंगी ऐसे कल. दुसरा दिवस आला, पाणी उठवायची वेळ आली. दीदीने याद केलं की मैं आत्मा, हे हात, अभी बाल्टी उठाओ. उठवलं. त्याच्यानंतर 1-2-3दा दीदीनं याद आलं. पुरा दिवस निघून गेला. मग रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाबा भेटले तेव्हा दीदीनं याद आलं, आता बाबा मला विचारणार कि बच्ची तुमने ऐसे काम किया क्या, आत्मभान में रही क्या? अभी मैं तो रही नहीं हूँ. तो लेकिन बाबा ने क्या किया, उसको कुछ पूछा ही नहीं. जब पूछा नहीं तो दीदी को बहुत अच्छा लगा. चला सुटले म्हणतो ना आपण, ह्याच्यातनं सुटलो आपण, आपल्याला काय विचारलं नाही. पण ते बाबा आहेत, कळलं. नंतर थोड्या वेळानंतर बाबा तिकडून येत होते आणि दीदी इकडनं जात होत्या. बाबांनी काय, बच्ची इधर आओ. हाँ गेले. बच्ची तुमने आत्मा का पाठ पक्का किया? हाँ बाबा.
कितना बार किया? शांत झाल्या. कळलं? तो बाबा ने कहा बच्ची यही पाठ पक्का करो. काय? कि मैं आत्मा हूँ. कुंभोजवाल्यांचा पार्ट पक्का चालू आहे ना? चालू नसेल तर आजपासून आजपासून त्याला छान साथ द्यायची. कारण अ ब क ड पक्क झालं, ग म भ न पक्क झालं, वाक्यरचना सोपी. स्वल्पविराम सोपा, प्रश्नचिन्ह सोपं. पण अ ब क ड नसेल तर वाक्यरचना कठीण होते. तसं आपल्याला सगळ्या गोष्टी ज्ञानातल्या सहज व्हाव्यात आणि सहजपणे आपण पुढं जावं, तो मार्ग बाबांनी आपल्याला सांगितलाय की तुम्ही ए मीन्स आत्मा, मी आत्मा आहे हा पाठ पक्का करा. आत्मा या इंद्रियांच्या द्वारा काम करते हे पक्क करा. तुम्ही ब्रह्माबाबांच्या जीवनात ऐकलं असेल की बाबा, आता गुलजार दादींचा एक दिवस क्लास ऐकला. दादी सांगत होत्या ब्रह्माबाबा अव्यक्त झाले आणि त्यांच्या डायऱ्या बघितल्या. तर त्या डायरीमध्ये बाबांनी लिहिलेलं होतं, राधिका आत्मा है, नारायण आत्मा है, जशोदा म्हणजे त्यांची पत्नी आत्मा है. आत्म्याचा पाठ आदिदेव ब्रह्मा जो कृष्ण बनला आणि मग नारायण बनला, त्यांनी हा पाठ पक्का केला. तर आपल्याला सुद्धा हा पाठ काय करायचा आहे? पक्का करायचा आहे. म्हणून सगळ्यांनी घरामध्ये कुणाला पण बघितलं, मनातल्या मनात हा आत्मा आहे, हा आत्मा आहे, हा आत्मा आहे. आत्मा शब्दातच किती छान फिलिंग आहे बघा तुम्ही. आत्मा, आत्माय, मा, कळलं? माय, मा कशी असते? मा प्रेमळ असती, मा शक्तिशाली असती, मा पालना करती, मा चांगलं पण शिकवती, वाईटाची खोड पण मोडती, है ना? सगळं करते ना, सगळ्या घराला बांधून ठेवते आत मा असते ती. म्हणून काय म्हणतात, सुशिक्षित आई, सुशिक्षित आई घर पुढं नेई. कळलं? तर ती सुशिक्षित वेगळं, पण इथं मी जितकं आत्मा, सगळ्यांना आत्मा, हा पण आत्मा. नातवाला बघितलं आत्मा आहे, मुलाला बघितलं आत्मा आहे, शेतकऱ्याला बघितलं आत्मा आहे, काम करणाऱ्या बहिणीला बघितलं आत्मा आहे, आजोबांना बघितलं आत्मा आहे, पत्नीला बघितलं आत्मा, पतीला बघितला आत्मा. हा पाठ आपण जबरदस्त पक्का करूया. कारण हा एक पाठ पक्का झाला, मी आत्मा तुम्ही आत्मा, आपापसामध्ये भाऊ भाऊ, बाकी सगळ्या गोष्टी इझी होतील. कारण आत्मा आणि परमात्मा, बाबा पण नेहमी काय म्हणतात, आत्मा समजून मला याद करा. जे पहिला पाठ आत्मा आहे, अ आत्मा ब बाबा असं आहे ना. आणि अ आत्मा ब बाबा पक्क झालं की क कमल फूल. मग कमल फुला समान बनणं आपण आपोआपच सोपं. कळलं? कारण आत्मा ही पवित्र, परमात्मा ही पवित्र, दोन्ही पवित्र एकत्र आले की आपल्याला पवित्र कर्म करणं, म्हणजे दृष्टी पवित्र ठेवणं, वृत्ती पवित्र ठेवणं सगळं इझी होते. नाहीतर अवघड होते. काही गोष्टी अवघड होतात, काही गोष्टी मग सोप्या होतात. कधी फार छान वाटते, कधी थोडं कठीण वाटायला लागते, है ना. कारण आपल्याला आत्म्याचा पाठ आणि बाबा त्याची आठवण हे कमी जादा होत राहतं. आणि हे दोन्ही एकत्र आलं की कमल फूल समान जीवन. कमल फूल समान जीवन झालं की ड म्हणजे डरना नाही.
नाही तर माणूस किती घाबरतो. मी यांच्या स्वभावाला घाबरते, बाकी काय नाही. यांचा आवाज वाढला की मला भीती वाटायला लागते, माझे ठोके वाढायला लागतात, असं आपण कधी कधी म्हणतो. कधी कधी म्हणतो आपण अंधार बघितल्यावर भीती वाटते हो. कधी कधी अचानक फोन आल्यावर सुद्धा आपण म्हणतो भीती वाटायला लागली, आता फोन घेऊ की नको, है ना. कितीतरी गोष्टीत आत्मा घाबरती, प्रत्येकाची घाबरती, वेगळ्या वेगळ्या कारणावरून घाबरती. मग तो डर पण निघून जावा यासाठी आपल्याला आत्म्याचा पाठ पक्का करायचा आहे. बाबांना खूप याद करायचं आहे, कमल फूल समान बनायचं आहे.